एकीकडे निसर्गाच्या लहरीपणाशी झुंज देणारा शेतकरी आता चोरट्यांच्या निशाण्यावर आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील केम येथील एका प्रगतिशील शेतकऱ्याच्या डाळिंब बागेवर चोरट्यांनी धाडसी दरोडा टाकून तब्बल 20 लाख रुपये किमतीचा माल लंपास केला. 30 एप्रिलच्या सुमारास घडलेला हा धक्कादायक प्रकार. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली असून बळीराजा हवालदिल झाला आहे. केम येथील शेतकरी ज्ञानेश्वर गोडसे यांनी अत्यंत कष्टाने आणि व्याजाने कर्ज काढून आपली डाळिंब बाग फुलवली होती. बागेतील डाळिंबे आता पूर्ण तयार झाली होती आणि बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने गोडसे काढणीच्या तयारीत होते. मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. 30 एप्रिलच्या रात्री अज्ञात चोरट्याने बागेत प्रवेश केला आणि झाडाला लागलेली दर्जेदार डाळिंबे तोडून नेली. रात्रीच्या शांततेचा आणि अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी काही तासातच संपूर्ण बाग रिकामी केली. सकाळी जेव्हा गोडसे नेहमीप्रमाणे बागेत फेरफटका मारण्यासाठी आले तेव्हा त्यांना झाडांवरील माल गायब झाल्याचे दिसले. हे दृश्य पाहून त्यांना मोठा धक्का बसला. लाखो रुपये खर्च करून रात्रंदिवस मेहनत करून बाग जोपासली होती. कर्जाची परतफेड करण्यासाठी या पिकावरच मदार होती. पण चोरट्यांनी होत्याचे नव्हते केले अशी भावना शेतकरी ज्ञानेश्वर गोडसे यांनी व्यक्त केली. पोटच्या गोळ्याप्रमाणे जपलेले पीक डोळ्यादेखत चोरीला गेल्याने गोडसे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.